आणि मग मुळे या देहात श्वास खासारे अरे विनंती माझी तुला कारण साह्य स्रोतरी श्यामी तुझाच दास राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुमय देवी नाच मंडळ यांच्या वतीनं माझ्या मायबापांना पुन्हा एक वार या छोट्याशा कलावंताचा शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा यांचा आवाज मोठा इकडे जास्त येतो निश्चितपणे कार्यक्रम पुढे जाईल तसं मी सांगणार आहे पाणी अडवा पाणी जिरवा अनेक योजना सरकारच्या आल्या है ना पाणी अडवा पाणी जिरवा अनेक बंधारे बांधले अनेक धोरणं आहेत आपल्याकडं पण तरी सुद्धा लोकसंख्या एवढी वाढते की पाणी पुरत नाही किती मोठी मोठी धरणं असली तरी भविष्यात अशी वेळ यायला नको पाणी जपून वापरा आणि हा संदेश देण्यासाठी कुंभमेळेवासियांनी दापोलीकरांनी आजचा हा या ठिकाणी शक्ती तुऱ्याचा महामुकाबला मित्रांनो आयोजित केला आहे माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र शाहीर विकास बुवा लांबोरे यांसाठी माझा जुगलबंदी सामना पहिला मानाचा मुजरा भुवांना करतो माझ्या आयोजकांना सुद्धा ज्यांनी सगळे जे या कार्यक्रमासाठी झटकाय सगळ्यांची नावं मला माहिती नाही अध्यक्ष असतील उपाध्यक्ष खजिनदार सहखजिनदार सहसचिव सचिव आणि सगळे कार्यकर्ते जे या मंडळाचे आहेत यांना लाख लाख धन्यवाद देतो या गर्दीमध्ये उपस्थित शक्तीपुऱ्याचे नामवंत शाहीर मंडळी निश्चितपणे उपस्थित असतील मला
जेवढी लोक मिळाले त्यांची नावं निश्चितपणे घेणार, त्याच्याबद्दल वादच नाही. पण कुणी राग मानू नये, वेळेचं बंधन आहे, थिएटरचा कार्यक्रम आहे आणि म्हणून वेळेअभावी कार्यक्रमाची सुरुवात म्हणायची. देश माझा हिंदुस्तान तिरंगी निशान आहे. आज 15 ऑगस्ट पण आहे. 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा मित्रांनो आपण सर्वजण साजरे करतोय. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा म्हणायचं आहे. देश माझा हिंदुस्तान तिरंगी निशान आहे. उंच उंच हिमालय या माझ्या भारत देशाची शान आहे. थोडक्यात बोलू, देश माझा हिंदुस्तान तिरंगी निशान आहे. तो उंच उंच हिमालय या भारत देशाची शान आहे. देश माझा आत्मा श्वास, देश स्वाभिमान आहे. आणि या मातीत जन्म साधो याचाच मला सारखा अभिमान आहे. म्हणायचंय काय? अनेक नावं घेता येतील, एकच नाव नाही. देशाला स्वतंत्र करून आज 78 वर्ष झाली. अनेक नावं अशी आहेत जी आपल्याला माहिती आहेत, पण त्यातली अनेक नावं अशी आहेत मित्रांनो जी इतिहासाच्या त्या पानामध्ये दबून गेली. असे अनेक क्रांतिकारी मित्रांनो आहेत. आणि म्हणून आजचा पहिला माना साजरा माझ्या क्रांतिकारकांना, वीर जवानांना म्हणायचा आहे का? भारताचा क्रांती लढा पाहू, भारताचा क्रांती लढा पाहू दुसरा देश धडकलाच पाहिजे, धडकलाच पाहिजे. ऐका, भारताचा क्रांती लढा पाहून दुसरा देश धडकलाच पाहिजे. दुश्मन या देशाच्या सीमेवरती अडकलाच पाहिजे. भारताचा प्रत्येक नागरिक हे ऐकून भडकलाच पाहिजे. तर सीमेवर आपल्या आता तुम्ही सगळेजण बघता, आपल्या शेजारी पाजारी काही चालू आहे. मी काही जास्त सांगायला नको, सगळे अँड्रॉइड पीस जनता वापरणारी आहे. सगळ्यांच्या हातात टीव्हीच आहे तो एक प्रकारचा, सगळेजण बघतात. म्हणून म्हणतो भारताचा क्रांती लढा पाहून दुसरा देश धडकलाच पाहिजे. दुश्मन देशाच्या सीमेवर अडकलाच पाहिजे. हे ऐकून भारताचा नागरिक भडकलाच पाहिजे. आणि आज 15 ऑगस्ट आहे म्हणून प्रत्येक घरावर भगवा तो तिरंगा झेंडा फडकलाच पाहिजे. म्हणायचंय काय? म्हणायचंय काय? लक्ष असू द्या. हर करम अपना वर्षभर करतो म्हणून मोठेपणा सांगत नाही, नाही तर तोही पॉईंट लिहून घेतली. प्रॅक्टिस कधीच करत नाही. विदाऊट प्रॅक्टिस बसवलेलीच नव्हती. गाणं ऐकलं आहे तुम्ही, पण शब्द नव्हे. म्हणायचं आहे हर करम अपना
जपण्या स्वाभिमान रे हसत हसत चढली सुळावर जपण्या स्वाभिमान रे नसले दोषी गेले फाशी भारत मातेचे नंदना त्या शहीद शूर वीरांना माझी विवाह पहिली वंदना त्या शहीद शूर वीरांना माझी विवाह पहिली वंदना तीन अंतराची असतात बघा, तीन अंतराची सगळी गाणी असतात. थिएटरच्या बारीला तेवढा वेळ मिळत नाही.
म्हणून सांगतो एकच भाषा एकच आशा एकच तिचा अर्थ ना अखंड राहो हा देश माझा हीच करतो प्रार्थना अंकुश भाऊ एकजुट राहू कोण नको या बंधना त्या शहीद शूरवीरांना माझी निवार पहिली वंदना श्री गजानन गावदेवी बोध शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाजी नामाजी विष्णू परशुराम सुकाई देवीनाथ मंडळाचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा श्री गणा गड आज शाळेला सगळे नवीन गाणी देण्याचा नवीन विषय देण्याचा त्यांचा विषय असतो भागाला भाग भागाला भाग आज गोवा किती भागणार आमच्या भागाला ते मी बघणार परवा आमचा मागे कार्यक्रम झालाय शायरांनी दुसऱ्या फेरीमध्ये खरं मित्रांनो बघा पहिली शक्तीवाल्याची बारी दुसरी बारी तुरेवाल्याची तिसरी बारी आमची असते शेवटची बारी त्यांची असते आणि मग ते काही ज्या गोष्टी किंवा विषय किंवा भाग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे ते देऊन जातात ते काय त्याचं उत्तर काय आम्हाला शक्तीवाल्याला देता येत नाही मग ते कधी द्यायचं 12 वर्षांत नाही मग मी असं ठरवलंय की त्या दुसऱ्या बारीचं उत्तर जी पुढची बारी असते त्या पुढच्या बारीमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे भागाला भाग होतो नुसता गोल कसा भागायचा आम्ही पण भागवणार तुम्हाला काळजी नसावी आणि म्हणून शायरांनी जी दुसरी बारी केली ते फक्त बोलतात तोंडाने मी भागाला भाग देतो पण मुळात प्रत्यक्षात केवळ दुप्पट्टी लावायची कामं असतात दुसऱ्या बारीत फक्त आपल्या लोकांना खुश करण्यासाठी कशी सांगतो थोडक्यात गणाला सुरुवात करतो त्याच्या अगोदर शायरांना मी विषय दिला होता चाल होती तोडून शिटा याची बायको
गेली सोडून. घाणेकर कोण आहे ती नवरवतं 4-5 वर्षापूर्वी गाणं आहे. असं 5 वर्ष जास्त झालं. आता या चालीमध्ये मी त्यांना मोर गायला, मोर या चालीमध्ये मी त्यांना मोर गायला. बुवानं म्हटलं तुम्ही शास्त्रात लांडोर गायची. लांडोर गायच्या अगोदर त्यांना मी विषय सांगितला की इंद्राला शाप मिळाला, मोराचा जन्म त्याला मिळाला, त्याला संभोग करायचा अधिकार नाही. मग तो अश्रू टाकतो, ती अश्रू लांडोरी टिकते आणि मग त्यातून तिला गर्भ राहतो, पुढची पिढी वाटते. असा तो विषय. आता हा विषय मीच सांगितला त्यांना. बरं आता माझी चाल मी तुम्हाला सांगितली. गोवा मला उत्तर काय देतात? होरी हैकलैया. म्हणजे ह्याला म्हणतात काय म्हणतात? थूकपट्टी लावली. मी ज्या चालीमध्ये तुम्हाला विषय दिला त्या चालीमध्येच तुम्ही द्यायला पाहिजे. होरी हैकलैया तुम्हाला चाल मी दिली पण त्याला गाणं वेगळं लावलं होतं आणि त्याच्यात तुम्ही तो मोराचा विषय मानला. असो बघा त्यांनी कसं केलं ते मी थोडक्यात सुंदर विषय गोवानी लावले पण थोडीशी विश्लेषण बक्षीस आलेलं आहे. शाहीर सचिन कदम यांचे चाहते विशाल शिगवण, सचिन पदुकले, राहुल भोर, आकाश रांगले यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक थोडक्याला बघा कसं देतो. राम लक्ष्मणाचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी विषय काढलाय. विषय दोन्ही पुरुषांनाच आहे, तो काही विषय मला लागत नाही. त्याच्यात त्यांनी विषय सुंदर आणलाय की घुबड हे पुल्लिंगी स्त्रीलिंगी का नपुसकलिंगी. घुबडाला आपण घुबडच म्हणतो, मग तो नर असू द्या ना आधी असू द्या. मग त्यांनी मला साथ दिले काय बघा. निर्भीड बाणा धोपखाना रणात धडाडला, अव सावध आहे मी सावध आहे या घुबडापासून. असा त्यांचा विषय सगळा विषय मी कापण्याचा प्रयत्न करतोय आणि घड लावतोय. म्हणायचं काय बघा विषय त्यांनी दिला रामाचा आणि रावणाचा की बाबा रामाने रावणाला मारलं ऐका कसं. तो दोन्ही पुरुषांना विषय लागतो, तो काय माझ्याकडे येत नाही. तरी पण उत्तर ऐका, तरी पण उत्तर ऐका. आहे हा साधूचं रूप घेऊन गेला होता सीतेला पळवायला. आहे हा साधू करेल जादू. माया नव्हता रावण, ज्याने कैलास पर्वत उतरला तो सगळा माणूस होता. आहे हा साधू करेल जादू घेऊन चिबडाला. उत्तर ऐकत जा तुम्ही दुसऱ्या बारीचे. तुम्ही फक्त म्हणता मी जीएसटी सगळं देतो. सचिन बुवा गाण्यातून जीएसटी एक जीएसटी सगळं तुम्हाला ऐका. आहे हा साधू करेल जादू अहो घेऊन चिबडाला. उजतोय दगडाला तू आले भितो या घुबडाला. पहिल्या गाण्याचं उत्तर गण आहे का? दुसऱ्या गाण्याचं उत्तर देईल. म्हणायचं आहे काय? गण गण. अंतरिक्षातील नक्षत्रांच्या किरणात गण आहे. आप वायू तेज या पृथ्वीच्या वातावरणात गण आहे. या सजीव सृष्टीच्या समीकरणात गण आहे. या अखंड विश्वाच्या अंतर्मनात गण आहे. जरी माझी ख्याती अल्पलोका, जरी अल्पलोकात माझी ख्याती आहे. आत्मविश्वास हाच माझा जीवन साथी आहे. अंतिम क्षणी या देहाची माती आहे आणि माझे भवितव्य श्री गणेशा अरे फक्त तुझ्याच हाती आहे. म्हणायचंय का? म्हणायचंय का? परवा मी गण दिलाय पण साऊंड सिस्टीम मुळे नीटचा आलेला दिसत नाही. पण विषय खूप चांगला आहे. प्रत्येक चाकरमान्याच्या अंतर्मनातली व्यथा माझ्याही मनात तीच आहे. मांडण्याचा प्रयत्न केलाय. गणामधून कसं आणतोय बघा ऐका. जरी जरी माझ्यावर आहे गणेश लाखो रुपये कर्ज. जरी माझ्यावर आहे गणेश लाखो रुपये कर्ज. महिनाधीच कामावर दिलाय रजेचा अर्ज. मी तरी बाबा सांगितलं. आता तुम्ही प्रत्येकाने काय काय केले प्रत्येकाची ऍडजस्टमेंट ते बघा कशी ती. म्हणत होतो जरी माझ्यावर आहे गणेशा लाखो रुपये कर्ज.
महिनाधीच कामावरती मी दिलाय रजेचा अर्ज होईल मंजूर रजाई माझी होईल मंजूर रजाई माझी गड्या मलाच ठाऊक नाही पण नाही मिळाली रजा तरीही येणार मी यंदा गावी हे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया हे बाप्पा गणराया मी येईन भेटाया माझ्यावर आहे गणेश लाखो रुपये कर्ज महिनाधीच कामावर दिला रजेचा अर्ज होईल मंजूर रजाई माझी होईल मंजूर रजाई माझी मलाच ठाऊक नाही माझी मिळाली रजा तरीही येणार यंदा मी गावी हे बाप्पा गणराया तुम्हाला भेटाया हो बाप्पा गणराया शेवटचा विषय ट्रेन फुल झालेला आहे आता जादा काय सोडतील त्या तुम्ही बघा नाहीतर आजूबाजूला आता सध्या इलेक्शन पण येत आहे नेते मंडळींचा पेळ फुटलंय या 4 सोडला तर मी 10 सोडणार आहे जी मिळेल ती गाडी पकडा कारण रिझर्वेशन फुल आहे म्हणून जाण्या येण्यासाठी आधीच रिझर्वेशन केला गावी सप्टेंबरच्या येत्या 5 तारखेला जाण्या येण्यासाठी आधीच
तेजस्वी पवार आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदान पारितोषिक आर्या मोहिते. टायमिंग फक्त 10 मिनिटं. भरपूर झाली माऊली खंत व्हायला. आर्या मोहिते त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदान पारितोषिक गवळण गायचे म्हणायचं 1 मिनिट. त्याच्यानंतर घोबराचा विषय गोवाला दिला, कारण तो रावण घोबराला भीत होता. असा विषय मी घोबराचा. अक्षयदा निकम कदमच येतो. अक्षयदा निकम दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदान पारितोषिक या गाण्यासाठी. शब्द त्यांना आवडले, 200 रुपये मिळाले. म्हणायचं काय बघा, थोडक्यात देतो. 10 मिनिटाचा वेळ दिलाय. किती 9 मिनिटात बारी संपतो. एकच अंतराने एक घोडा लावतो फक्त गवळीचा. बरं, आता मी विषय गायला ती चाल वेगळी. गोवा मला चाल काय देतात ऐका. 4 खाली 4 खाली 4. कोणी हे कलैया त्यांनी मला गाणं दिलं. तो विषय मीच सांगितला. मी त्यांना म्हटलं होतं भाऊ मी मोर गायलाय, तुम्ही लांडोर गायची. शास्त्रामध्ये शास्त्राचा भाग देऊन लांडोर गायची. मला विषय काय थोपपट्टी बघा कशी लावतात ती लोकांना फक्त आपल्या खुश करायसाठी. त्याला वाटतं की बरोबर दिला ना विषयाला विषय. हे थोपपट्टी आहेत सगळ्या. मी काय सांगत आहे का, मी विषय त्यांना सांगितला की ती लांडोर अश्रू टिकते आणि मग तिला गरबा राहतो. हा विषय मीच दिला, तोच मला विषय ऐकवता. तर ती सुद्धा चाल पण वेगळीच. ऐका कशी चाल. फुल बिपी सारा हा मयूर सारा गरबात घेऊन सारा. हा विषय त्यांना मीच दिला. मी म्हणतो लांडोर ऐकवा. तर त्याला मला हे आता त्यांना ह्याच्याशिवाय दुसरं दिसत नाही. पण मी विषय कसा आणलाय तो बघा. याला उत्तर कटिंग. और हिजियाची लायकी ती लांडोर म्हणते बोलायला. बोल तुम्हाला हो ते तर आहे ना. हिजियाची लायकी सदाच रडून जागायची. अश्रू टाकतो तो मातीमध्ये ते टिपके लांडोर. हिजियाची लायकी अवघड्याची रडून जगायची. हिम्मत नाही भोग द्यायची. हिजियाची लायकी सदाच रडून जगायची. हिम्मत नाही भोग द्यायची. हिजियाची लायकी रडून जगायची. हिम्मत नाही भोग द्यायची. हिजियाची लायकी सदा रडून जगायची. हिम्मत नाही भोग द्यायची. हिजियाची लायकी सदा रडून जगायची. हिम्मत नाही भोग द्यायची. अंतरा सकट कापलाय. नाचून नुसता करतो हमारी मोर बघायला नाच याचा येते लांडोरी. मग कशाला पहिली याने माती खायची. हिम्मत ऐका भोग द्यायची. इसको देते उत्तर बुवा. आणि तुमच्या गणाची सुद्धा तुम्हाला मान्य करता येत नाही. अरे तुम्ही गड मला नाही लावला, पण तुमच्या आईला सचिन बुवाने नुसती कट नाही तर परफेक्ट कटिंग दिलेली आहे. हे तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. त्या दिवशी मान्य तुम्ही करायला पाहिजे होतं. याला म्हणतात उत्तर. मी मोठेपणा माझा सांगायचं आलो. तुम्ही मोठे बुवा आहे. तुम्ही एक मिनिटात गाणं लिहितात. 1 मिनिटात गाणं लिहिणार आहे. पठ्ठे बापूराव मार्ग इकडं. पठ्ठे बापूराव म्हणून मार्ग आहे. पठ्ठे बापूरावांना कार्यक्रमामध्ये एका त्यांच्या सहकार्याने शाप दिला. मित्रांनो अशी वेळ आली त्या माणसावर. त्यांची गाणी अक्षरशः रद्दीमध्ये विकली गेली. तिकडे रद्दीमध्ये पेपरमध्ये. म्हणजे वेळ कशी पुन्हा येते. म्हणजे एवढा शीघ्र कवी होता. त्यांच्यापेक्षा मोठे आहेत बुवा आहे. 1 मिनिटात गाणं लिहितात. काय बुवांच्या साहित्य आहेत माहितीये का. मोठी त्यांनी चांगली लिहिलेली आहेत. असो त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. सचिन बुवाच्या अतिग्रुप निशिकांत महाडिक 200 रुपये बक्षीस. फरमाईश कशी भेट घेऊन तुझी पांडुरंगा समीरला मला रत्नागिरी 251 रुपयांचं पारितोषिक. फरमाईश आले दुसऱ्या बारीत घेऊ. मला जे द्यायचं आहे त्या बोलायला देतो. गवळण मला राहणे सांगणार थोडक्यात गवळण. ऐका शेवटचं एक गाणं आहे त्यांचं. ते काम ना ऐका. पालरिया कोटे पेक शिकवा पोरी नो काम याला हा शिकणार आहे. कुठल्याही झऱ्याचं पाणी हा चाखणार आहे. उद्या दहीहंडीच्या चिखलात हा माखणार आहे. कारण हा गाण्याचा पोरबंद किशोर आयुष्यभर फक्त गुर राखणार आहे. चंद्रकांत रामचंद्र साळवी कोंगळे दादांच्या माध्यमातून 500 रुपये मिळाले. म्हणायचं काय बुवा मला परवा म्हटले
वा खूप मोठे अभ्यासक आहेत, MPSC करताय, आता त्यांना नोकरी लागली. अजून मला वाटतं हजर झालं नाही, पण असू द्या, त्यांना नोकरी लागली. ते अभ्यासक आहेत चांगले. मला काय म्हणतात की लांबोरे हा शब्द व्याकरणात कुठं आहे? त्यांचं वाक्य आहे परवाच्या बाजूला. लांबोरे हा शब्द म्हणतात मराठी व्याकरणात कुठं नाही. मी म्हणतो ना बुवा, लांब शब्द आहे, लांब शब्द आहे. लांबोऱ्या ग्रामीण भाषेमध्ये आपल्याला म्हणतात. मग तुम्ही जर असं म्हणत असाल तर चे भर तुमचा कुठल्या व्याकरणात आहे? काही मला सांगा. आहे, आहे हा शब्द, आई हा शब्द आहे. हा शब्द आपण ग्रामीण भाषेत कसं बोलतो तसं तुम्ही, मी लांबोऱ्या म्हणतो, तुम्ही आहे म्हणता, तुम्ही चायला म्हणता, तुम्ही झो म्हणता. यांच्या बारीत रेकॉर्डिंग आहे मित्रांनो. मी माझ्या इथं ते बुवा बोलतात. मग आमच्या पोरांच्या संस्काराची काळजी करायची नाही, ऋणानुबंध सांभाळायचे आपले. आमच्या पोरांना आम्ही संस्कार चांगले देणार. हे मला म्हणतात की पोरा म्हणतो ना बुवा तुमची आई कापणार म्हणजे तुमचा गण कापणार, असा त्याचा अर्थ होता. मग मला म्हणतात तुमचे पोरं काय संस्कार घेणार, तुम्ही असे बोलता. परवा पोरगा होता बाबू माझा 4 वर्षाचा आहे, त्याला काय करतो, कापणार नाही, झोपणार नाही, राखणार, काय करते त्याला अजून. हे मला ह्याला बोलायला काही नाही. काय म्हणतात तुमची पोरं बुवा काय संस्कार घेणार, तुम्ही असे शब्द वापरता. तर तुझ्यानी काय घ्यायचं, ऋणानुबंध वालेली झोप चायला. अरे आपण सांग शिकवायचं लोकांना, आपण शेंबूड आपल्या काढून घरी याला म्हणतात. दुसऱ्याचं बघायचं वाकून, आपला ठेवायचा फाटका दाखवून म्हणतात. म्हणून तो धूपपट्टी कार्यक्रम आहे. धूपपट्टी कसा ऐकू ऐका, कळून देतो पहिली मजा ऐका. रेकॉर्ड यंदाची माझी आवडती झालाय, मी काही गाडी लिहिली त्याच्यावर, वन पण दिले 2-4 गवळे. त्यांना वाटतं आज हा दाढीवाला लांबोऱ्याचा गाणं घे म्हणून दाढी कापून आले वाटतं. बहुतेक शेप सातपटून आले, असू दे, चांगली गोष्ट. ऐका, मग दहीतून तूप खाऊन खूप माझलाय नुसताच जाम रे. दहीतून तूप खाऊन खूप माझलाय नुसताच जाम रे. करेल कसलं काम रे. आता हा शब्द व्याकरणात आहे का नाही बघा. तुम्हाला डोकं भांजवायला लावी, मी तुमची काल्याची पांढरी करणार बुवा. म्हणजे मी इतका तुम्हाला त्रास देईन, इतका विचार करायला लावीन की तुमची जी काली आहे ते सोड, ती पांढरी होती एवढा विचार करायला लावी. मी कसे शब्द आणले ते बघा, तुम्हाला सगळे नवीन विषय. दहीतून तूप लिहून घ्या, लिहून घ्या. खाऊन खूप माझलाय नुसताच जाम रे. करे ना कसलं काम रे. कसलंच काम कृष्ण करीत नव्हतं, फक्त एकच काम त्याला आई बाबांनी दिलं होतं. 9 लाख त्याच्याकडे गायी होते. इकडं पण गायवाडी आपलेवाडी सगळ्या गायी दिसतील. आता आम्ही आलो थिएटरच्या बाहेर, पण एक 9 लाख गायी कृष्णाकडे होत्या. तेच राखण्याचं काम त्याला आई वडिलांनी दिलं होतं. म्हणतोय कसा विषय कसा आणलाय बघा. दही दूध तूप खाऊन खूप अहो माझलाय नुसताच जाम रे. करे ना कसलं काम रे. त्या गवळणी म्हणताय, करे ना गवळणी म्हणताय त्याच्या सौगंधाने कृष्णाच्या. हा मस्तपैकी गाई बी लावलाय. आपण पण सगळेजण गुरु राखणारे, शेती करणारे. मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आपण शेती करणारी सगळी मंडळी. आणि मग पहिल्यांदा काय करायचे, दिवसभर लोक गुरु सोडून द्यायचे. काय शिवरी असं भाकरी बिकरी ती आपली कमराला झाडाखाली कुठल्या तरी खायची, पाणी पियाचा. आणि मग गुरं सोडून लावलेले चवायला. आणि मग थोडीशी वामक कुक्षी घ्यायची, थोडासा आराम करायचा. तो कृष्ण पण आराम करतोय. गवळणी म्हणतायत त्याच्या सवंगणाला काय, दही दूध तूप खाऊन खूप माझलाय नुसता जाम रे. करे ना कसलं काम रे. अरे करे ना कसलं काम रे. हा करे ना कसलं काम रे. तुमचा गुन्हा झालाय लांब रे. व लांब तरी शब्द व्याकरणात भेटल तुम्हाला. काय म्हटलंय का, तुम्ही तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका म्हणून म्हणतो. चलो तुमचा गुन्हा
वापस कुस्ती लढायचं आहे का? काहीच आलं नाही हो भाना, काहीच आलं नाही हो भाना, उशाशी घेऊन झोपलाय वाना, उशाशी घेऊन झोपलाय वाना, उशाशी घेऊन झोपलाय वाना. माझा तारा तारा अंगात सुंठारा, माझा तारा तारा अंगात सुंठारा, कुठलाय कसा घाम रे, काही करून कसलं काम रे, करून कसलं काम रे, तुमचा पुरा की झालाय काम रे, करून कसलं काम रे, पुरा की झालाय काम रे, कसलं काम रे, पुरा की झालाय काम रे, कसलं काम रे, पुरा की झालाय काम रे. तुम्हाला सचिन बुवाला, बाकी कुणालाही मी कुणाचं नाव नाही घेत, बाकी तुम्ही कुणाला भाग लावायचे लावा, सचिन बुवाला भाग लावायला तुम्हाला हातच्या देताना लई टेन्शन येणार आहे. आम्ही हातच्याला येतो भाग लावताना, आम्हाला गुरुजी शिकवायचं तेव्हा. हा आपला कार्यक्रम वेगळाच आहे. आज तुम्हाला डोकं नाही खाजवायला शाहीर म्हणून काय म्हणतोय, सरळ सायरांनी विषय आणखी ऐकवला नवीन भारतरत्न सचिन तेंडुलकरचा विषय. मला म्हणतात की बघा बुवा सचिनने 100 सेंचुरी जास्त झाले सचिनच्या मनात कसोटी आणि वन डे म्हणून. तरी पण त्यांचं म्हणणं काय असं की तेंडुलकर 90 वर आउट झाला, 90 वर आउट होतो म्हणजे दांडीगुर होते. आता का हा माझा अपमान नाही, हा भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान आहे बुवा, माझा थोडी अपमान आहे. पण असेही 90 आहेत सचिन तेंडुलकरच्या. 98 रन पाकिस्तान बरोबर मारलेले आहे, शोएब अख्तरने आउट केलं, 2 रन पाहिजे होते पण ती मॅच आपण जिंकलो. तेंडुलकरवर आरोप होता असा की फक्त हा स्वतःसाठी खेळतो, देशासाठी खेळत नाही, असे पाकिस्तानचे पण खेळाडू म्हणतात. पण तो काय माझा अपमान व्हायला वाटला नाही, पण तुमचं गाणं मस्त होतं म्हणून त्याचं उत्तर देतो. आणि शेवटचा प्रश्न लोकांना सांगणार, प्रश्नपदाचा फक्त मुखडा घालणार, बारी संपतो 2 मिनिटांमध्ये. ऐका बोला ना काय होती सांग. हा 90 ची चाल चला. 90 मारल्यावर सचिन भाऊची होते या दांडी गुलर, स्वभाव याचा गुलर. येणार 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 टेन्शन नका, सांभाळलं घसरलं पाहिजे तुझं डोक्याचं हायवे, ऐकून यशाईला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा. टेन्शन नाही घ्यायचं, फक्त बसून राहायचं, काळजी नाही करायची. येणार स्वभाव याचा गुलर, शब्दात व्हायचे दारादारी दाराजी दारा. आणि 90 मारल्यावर सचिन भाऊची होते या दांडी गुलर. दुसऱ्या बारीक मला ते बोलले म्हणून उत्तर, कशाला देतो हुलर नाहीच कशी होईल दांडी गुलर. 90 मारून सचिन भावाने किती जणांना चालले हुलर. 90 मारून सचिन भावाने किती जणांना चालले हुलर. 90 मारून सचिन भावाने किती जणांना चालले हुलर. मारून 90 वर आउट झाला असता तरी अनेक देशांना त्यांना हरवलेलं आहे. त्या 90 रनवर सुद्धा भारत जिंकलेला आहे, असं तुमच्या गाण्याचं उत्तर. आणि वर तुम्ही प्रश्न केलाय तो प्रश्न असा आहे, साधा सोपा सरळ, एक वाक्यामध्ये प्रश्न आहे. बुवांना विचारलंय, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय. त्यातली 2 उत्तरं मला बुवाने दिली, गणपती आणि भगीरथ. परवा पवन बुवा महाडिक यांनी मला बलराम उत्तर दिलं, तेही तुम्ही आज वाढवून घ्या. त्याच्यामध्ये जी चुकीची उत्तरं तुम्ही द्याल ती सगळी त्या टिप मध्ये खाली मी लिहिणार आहे. गणपती, बलराम आणि भगीरथ 3 ही उत्तरं तुम्ही सोडून सांगायची. तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, लेखी प्रत तुमच्याकडे आहे. या ठिकाणी शेवटचा मुखडा घेतोय, कार्यक्रमाची सांगता म्हणायचं आहे. कुठला घ्या लोक सांगा. हा रे हा रे हा रे हमको तुझसे हारे
आणि म्हणून शायरांना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि पहिली फेरी या ठिकाणी संपवतो. बोलायचं होतं अजून नरसिंहवारी ऐकून जा. पिक्चर अभी बाकी है ये तो सिर्फ झाकी है.